ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे की जे 99% लोकांना माहितीच नाही. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू झाडूखाली ठेवली तर लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात धावत येते. फक्त सोनं चांदी नाही, पण मनोकामना पूर्ण, घरात पैसाच पैसा येईल, समाधान येतं. आणि हो, लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त आणि पूजा मांडणी आणि ती एक खास वस्तू जी झाडूखाली ठेवली की धनलक्ष्मी स्थायिक राहते. तर बघा, लक्ष्मी म्हणजेच केवळ पैशाची देवी नाही, तर त्या समृद्धी, सौंदर्य आणि समाधान, सुख आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे. त्याशिवाय जीवनात न आनंद असतो ना स्थैर्य. लक्ष्मी म्हणजे श्री विष्णूची पत्नी. त्या विष्णूच्या डाव्या बाजूस विराजमान असतात आणि म्हणूनच जिथे विष्णूची पूजा होते तिथेच लक्ष्मी सुद्धा टिकते. म्हणूनच लक्ष्मी पूजेसोबत विष्णू आणि कुबेर यांची पूजा करणं अतिशय आवश्यक आहे. लक्ष्मीच्या 8 रूपांना अष्टलक्ष्मी म्हटलं जातं. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, गजलक्ष्मी, स्थानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी या सगळ्या मिळून घरात 8 प्रकारचं सुख आणि संपन्नता आणतात. लक्ष्मी म्हणून सुख, सुगंध आणि शांत वातावरण राहते. म्हणूनच झाडूखाली स्वच्छता आणि दीप प्रज्वलित यांचे पूजन ही लक्ष्मी पूजनात खूप महत्त्वाचं असतं. तर त्याचबरोबर बघा, कुबेर म्हणजे धन, सुवर्ण आणि खजानाचा रक्षक. त्यांना देवाचा खजानदार म्हणतात. लक्ष्मी जिथे असते तिथे कुबेर असतो. त्याची पूजा केली की उत्पन्नाचा मार्ग वाढतो, बचत होते, त्याचा पैशाचा साठा होतो. तर त्याचबरोबर बघा, कुबेरांचा सुद्धा मंत्र आहे. तर ओम यशानाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपताय नमः. तर हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना आपल्या हातात एक नाणं धरा आणि नंतर ते नाणं तिजोरीत ठेवा. हे केल्याने धनलाभ होतो आणि घरातील पैशाचा प्रवाह स्थिर राहतो. तर भगवान विष्णू म्हणजेच विश्वाचे पालन करते. हे संतुलन, स्थैर्य आणि शांतीचे प्रतीक आहेत. जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी टिकते. म्हणूनच विष्णू पूजेत विष्णूला न विसरता पूजा करावी. तर ओम नमो नारायण नमः. तर हा मंत्र 7 किंवा 11 वेळा 108 वेळा जपावा. मनात शांतता आणि स्थैर्य आणतो. हे केल्याने लक्ष्मी पूजेला पूर्णता मिळते आणि घरात सुख आणि शांती नांदते. तर त्याचबरोबर बघा, लक्ष्मी म्हणजेच की धन, सौभाग्य, संपत्ता. तर कुबेर संपत्तीचा रक्षक, विष्णुदेव स्थैर्य आणि संतुलन. तर त्याचबरोबर 21 ऑक्टोबर 2025 रोजी वार मंगळवार लक्ष्मीपूजन आहे. तर त्याचबरोबर बघा, शुभ मुहूर्त काय आहे. तर शुभ मुहूर्त आहे सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटापर्यंत 8 वाजून 20 वाजेपर्यंत आपल्याला शुभ मुहूर्त आहे. हे वेळेत तुम्ही लक्ष्मीपूजनसाठी सर्वोत्तम आहे. या वेळेत पूजा, दीप लावणं आणि मंत्र जप करा. तर त्याच वेळेत दुसरा शुभ मुहूर्त सुद्धा आहे. रात्री 11 वाजून 40 मिनिटापर्यंत तर 12 वाजून 30 मिनिटादरम्यान देखील पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. ही केवळ महालक्ष्मी ध्यान आणि मंत्र जपासाठी उत्तम मानली जाते. तर त्याचबरोबर तुम्ही शुभ मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन केलं तर तुम्हाला त्याचं नक्की फळ भेटतं. आणि जर तुम्ही अशुभ मुहूर्तामध्ये जर पूजा मांडली तर आपल्याला त्याच्यावर दुष्परिणाम होतात. तर अशुभ वेळ कोणची आहे तर बघा, राहुकाळ दुपारी 3 वाजून ते 4:30 मिनिटापर्यंत वाजेपर्यंत पूजा किंवा खरेदी टाळा. यावेळेस सुरू केलेले कार्य फलदायी ठरत नाही. तर त्याचबरोबर यमगंड काळ, तर सकाळी 9 ते 10:30 पर्यंत या दरम्यान शुभ कार्य करू नका. गुलक काळ सकाळी 6:30 ते 8 वाजता ही वेळ काही पंचांगानुसार बदलू शकते. तर या वेळेत पूजा, नाणे ठेवणे, नवीन खरेदी किंवा मंत्र जप टाळा. त्याचबरोबर आपल्याला शुभ मुहूर्तामध्येच पूजा मांडणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला आपलं फळ मिळतं. अशुभ मुहूर्तामध्ये आपण जर पूजा केली तर त्याचा आपल्याला दुष्परिणाम बघायला भेटतो. मग आपल्या घरामध्ये सतत अडीअडचणी, भांडणे, टणटण, आपल्या घरामध्ये सतत आजारपणा निर्माण होतात, नकारात्मक ऊर्जा निर्माण, जेणेकरून आपण किती प्रयत्न केले ती नकारात्मक ऊर्जा घरातून जात नाही. भांडणे, किरकिर सतत चालू जातात. लेकरा बाळांचं आपलं उच्च शिक्षण घेते तरी त्यांना फळ मिळत नाही. पतीची व्यवसायामध्ये नोकरी होत नाही. तर या सर्वांवर आपल्याला एकच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला एकच उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्या घरामधलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आणि घरामध्ये पैसाच पैसा येईल. हे सगळं उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशीच करायचं आहे. तर त्याचबरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्यानंतर उशिरा उठू नका कुणीही. तर स्नान करून शुद्ध
स्वच्छ कपडे घाला, घरातील सगळी स्वच्छता करा, झाडूने सगळं धूळ माती काढा. लक्ष्मीला स्वच्छ जागा आवडते. घरभर थोडंसं गुलाब आणि किंवा तुम्ही केवड्याचं पाणी शिंपडू शकता. वातावरण पवित्र होतं त्याने. देवघर स्वच्छ करा, त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न निर्माता होते. लक्ष्मी आणि विष्णू आणि कुबेर यांची मूर्ती किंवा फोटो नीट पुसून ठेवा. संध्याकाळच्या पूजेच्या आधीपर्यंत देवघरात दिवा लावून ठेवा. सतत प्रकाश राहू द्या. तर त्याचबरोबर आपल्याला पूजेच्या मांडणीसाठी काय काय आपल्याला साहित्य लागतं तर बघा, जेणेकरून आपल्याला हे साहित्य आवश्यक आहे, त्यामुळे आपण हे साहित्य आणलंच पाहिजे. तर लाल रंगाचं वस्त्र कपडा किंवा चौरंगावर आथरायचं आहे. तर बघा, लक्ष्मी, विष्णू आणि कुबेरांचा फोटो किंवा मूर्ती किंवा कलश आणि तांब्याचा किंवा पितळाचा. त्याबरोबर नारळ, आंब्याचे 5 पानं आणि फुलेमध्ये तुम्ही कमळ, झेंडू, गुलाब जे काही तुमच्याकडे फुलं असतील तुम्ही ते घेऊ शकता. तांदूळ, हळद, कुंकू, तर इथे फळेसुद्धा तुम्ही घेऊ शकता 5 फळं. तर त्याचबरोबर 5 फळामध्ये तुम्ही पेरू, चिक्कू, सीताफळ जे काही तुमच्याकडे 5 फळं अवेलेबल असतील तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर पान, सुपारी, अगरबत्ती, दिवा, तूप किंवा तेल आणि तांब्याचं किंवा चांदीचं नाणं. पंचामृतामध्ये दही, तूप, मध, साखर हे सुद्धा घेऊ शकता. नैवेद्यामध्ये खीर, लाडू, साखरपाक किंवा गोड पदार्थ किंवा आपण जे काही दिवाळीला फराळ करतो ते सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर मांडणी कशी करायची तर बघा, चौरंगावर किंवा टेबल उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवा. लाल कपडा अंथरून घ्या. मध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवा. मग त्याच्या बाजूला विष्णू आणि डाव्या बाजूला कुबेर ठेवा. तर त्याचबरोबर स्थापना कशी करायची तर बघा, कलशावर स्वस्तिक काढा. त्यात पाणी, तांदूळ, नाणी आणि सुपारी घ्या. वर आंब्याचे पाने ठेवा आणि नारळ ठेवून कपड्याने बांधा. कलश लक्ष्मीसमोर ठेवा. तो लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. तर पूजा बघा, सायंकाळी 6:40 ते 8:20 आहे. तर दिवा लावा. तुपाचा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल. लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर यांना हळद कुंकू व्हा. पायाजवळ तांदूळ ठेवा. त्यावर एक चांदीचं नाणं ठेवा. तर त्याचबरोबर बघा, आपल्याला इथे मंत्रसुद्धा बोलायचे असतात. तर लक्ष्मी मंत्र आहे ओम श्री ही किली महालक्ष्मी नमः. विष्णू मंत्र आहे ओम श्री नमो नारायण नमः. तर त्याचबरोबर कुबेर मंत्र आहे ओम यशादाय कुबेराय वृषवनाय धनधान्य धीपताय नमः. तर आता फूल, कमळ, तांदूळ आणि नैवेद्य अर्पण करा. तर त्याचबरोबर लक्ष्मीपूजनच्या रात्री झाडूच्या खाली एक चांदीचं नाणं ठेवा. नाणं ठेवताना हा मंत्र म्हणा ओम श्री ही किली महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. सकाळी ते नाणं तुम्ही तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. हे केल्याने लक्ष्मी घरात धावत येते आणि दारिद्र्य नष्ट होते. तर त्याचबरोबर बघा, सकाळी लवकर उठल्यावर लक्ष्मी आणि विष्णूला पुन्हा नमस्कार करा. कलशातील पाणी घरात शिंपडा. हे पवित्र मानलं जातं. पूजा संपल्यावर नैवेद्य घरातील सर्वांना थोडा खावा आणि झाडूचा आदर करा. त्याला पाय लावू देऊ नका. त्याचबरोबर झाडू म्हणजेच की काय बघा, आपल्या घरातील झाडू म्हणजे फक्त साफसफाईचं साधन नाही, ती लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. कारण झाडूने आपण घरातील अस्वच्छता, गरीब आणि नकर्मता दूर करतो. जसं आपण घरातील धूळ काढतो तसंही दारिद्र्याचं आणि अशुभ ऊर्जेचं निवारण करतो. म्हणूनच दिवाळीत विशेषतः लक्ष्मी पूजनाच्या रात्री झाडूला सन्मान दिला जातो. झाडू खाली ठेवायची वस्तू आणि त्यामागचं कारण तर बघा, चांदी हे फक्त चंद्र आणि लक्ष्मीचं संबंधित आहे. चांदीमध्ये शीतल, स्थिर आणि आकर्षक ऊर्जा असते. ती धन आकर्षित करते. तर याने काय होतं, नाणे झाडू खाली ठेवल्याने घरात स्थिर धनलाभ होतो. लक्ष्मी स्थायिक राहते, निघून जात नाही. व्यवसाय, उत्पन्न आणि इच्छापूर्ती वाटते. तर त्याचबरोबर मसूर डाळ किंवा तांदूळ थोडेसे सुद्धा प्रमाणात तुम्ही ठेवतात. तर काय होतं माहिती आहे का, हे अन्न लक्ष्मीचं प्रतीक आहे. जिथे अन्न असतं तिथे लक्ष्मी कधीच अभाव ठेवत नाही. का त्याने काय होतं तर घरात अन्न संपत्ती, धान्य आणि समाधान टिकून राहतं. उपचार टंचाई दूर होते. तर साखर किंवा खडीसाखरेचा छोटासा तुकडा सुद्धा ठेवला जातो. गोड म्हणजे आनंद आणि सुख. लक्ष्मीचं गोड नैवेद्य आणि गोड विचार दोन्ही प्रिय आहेत. घरामध्ये प्रेम, सौंदर्य आणि गोडवा वातावरण राहते. कुटुंबामध्ये ताणतणाव कमी होतो. तर त्याचबरोबर घरात जिथे झाडू नेहमी ठेवता, पण त्या रात्री झाडू उलटी ठेवू नका. म्हणजेच झाडूचं तोंड झाडणारा भाग खाली जमिनीकडे असावा. झाडू खाली लाल किंवा पिवळा कपडा ठेवा. त्यावरील एक वस्तू ठेवा. चांदीचं नाणं प्लस थोडे तांदूळ प्लस एक साखरेचा तुकडा, एक कमळ पाकळी ठेवा. तर हे ठेवताना मंत्रसुद्धा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः. 11 वेळा जरी म्हणला तरी चालेल. सकाळी ते काढून ठेवा. चांदीचं नाणं तिजोरीत ठेवा. तांदूळ देवघरात विसर्जित करा. साखर नैवेद्य म्हणून खा किंवा पक्ष्यांना द्या.
तर त्याचबरोबर हे केल्याने काय घडतं तर बघा, घरात स्थिर धनलाभ सुरू होतो, इच्छापूर्ती होते, विशेषतः आर्थिक गोष्टीसाठी, दारिद्र्य आणि अशुभ ऊर्जा नष्ट होते, लक्ष्मी स्थिर राहते, तात्पुरती नाही निघून जाते, घरात शांतता, समाधान आणि गोडवा वाढतो. तर आपल्याला या गोष्टीसुद्धा टाळायच्या असतात की जेणेकरून आपल्या घरात अपशकुन होणार नाही. झाडूवर चुकूनही पाय ठेवू नका, झाडू सायंकाळ नंतर वापरू नका, ठेवलेल्या वस्तू दुसऱ्यांना स्पर्श करू नये, पूजेनंतर लगेच झाडू साफ करण्यासाठी वापरू नका. तर तुम्हाला हा सुद्धा उपाय करायचा आहे. जसं मी सांगितलं आहे, झाडूखाली तुम्हाला इथे खडी साखर आणि चांदीचं नाणं वगैरे हळद कुंकू टाकायचं आहे आणि ते तुम्हाला कोणालाही स्पर्श करून द्यायचा नाही. तर हे सुद्धा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर त्याचबरोबर मी जे काही तुम्हाला इथे मंत्र सांगितले आहे, जे काही तुम्हाला उपाय सांगितले आहे, तर ते सुद्धा तुम्हाला इथे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. जे काही तुम्हाला फळ मिळेल ते तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या घरादारासाठी आरोग्य असेल आणि तुमच्या घरादारामध्ये लक्ष्मी नक्कीच टिकून राहील. तर मंडळी, आज आपण पाहिलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूखाली काय ठेवायचं, कोणता नैवेद्य द्यायचा आणि एक छोटासा पण जबरदस्त उपाय. हा उपाय मनापासून करून बघा. लक्ष्मी देवी नक्की तुमच्या घरी स्थायी राहील आणि घरात पैसाच पैसा वाहू लागेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी लक्ष्मीचं वरदान आहे. तर त्यामुळे सर्वांनी लाईक कमेंट नक्की करा. तर सर्वांना इथे धन्यवाद.